नमस्कार सगळ्यांना नमस्कार। आजचा आपला विषय सगळ्यांना कळलाच असेल, महात्मा गांधी आणि भगवद्गीता। आणि हा विषय मुद्दाम निवडला आहे, मला माहिती आहे आज 30 जानेवारी आपण महात्मा गांधींच्या निमित्ताने हुतात्मा दिन म्हणून हा जगभर साजरा करतो। प्रथम प्रार्थना म्हणते, कारण भगवद्गीतेशी संबंधित आहे म्हणून भगवद्गीतेची छोटी प्रार्थना म्हणते। आणि दुसरा जो श्लोक म्हणणार आहे तो पण भगवद्गीतेतलाच आहे, पण गांधींच्या जीवनाशी अगदी तंतोतंत जुळणार आहे म्हणून तो पण म्हणते। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, ओम नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। दूसरा श्लोक है, बघून सांगते। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। पंगुलंघयते गिरिं हा जो शब्द आहे तो गांधींसाठी इथे त्यांचा आपण चरित्र जेव्हा अभ्यासतो आणि आजचा विषय जो भगवद्गीता त्याच्याशी अगदी संबंधित आहे म्हणून हा श्लोक निवडला। तर आपण लहान असल्यापासून सर्वजण आज सकाळी म्हणजे 30 जानेवारी ह्या दिवशी 11 वाजता आपण सगळे राष्ट्रप्रेमी जे आहेत ते 2 मिनिटं शांतता पाळली। आदरणीय महात्मा गांधी आणि देशासाठी ज्यांनी बलिदान केलेलं आहे अशा सर्व राष्ट्रभक्त हुतात्मा यांच्यासाठी म्हणून आपण हा दिन हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो। आणि आजच्या दिवशीच महात्मा गांधी अर्थातच मोहनदास करमचंद गांधी हे फक्त देहाने पंचतत्वात विलीन झाले, पण आज 76 वर्ष त्या गोष्टीला झाले असले तरी त्यांच्या तेजाची, राष्ट्रभक्तीची, देशसेवेची आणि तपश्चर्येची ती ज्योत आजही तेवत आहे। गीता धर्म म्हणजे राष्ट्रधर्म असे उद्दिष्ट असणाऱ्या या गीता धर्म मंडळाच्या व्यासपीठावर त्यांचे स्मरण करण्याची संधी भगवद्गीतेच्या माध्यमातून मला झाली, ही माझ्या दृष्टीने आजचा फार भाग्याची गोष्ट आहे असं मी समजते। हा विषय निवडताना महात्मा गांधी आणि संघर्ष, राष्ट्रप्रेम, महात्मा गांधी आणि संघर्ष, राष्ट्रसेवा हीच ईश्वर सेवा आणि राष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची सोय किंवा त्याचं मन जाणणं ही जी प्रेमाची भावना ती महात्मा गांधींच्या या चरित्रातून मला अनेक घटना त्यांच्या आयुष्यात घडल्या त्यावरून दिसून आली। भगवद्गीता म्हणजे संघर्ष असं अनेक जणांना वाटतं, भगवद्गीता म्हणजे युद्ध असं अनेक जणांना वाटतं, पण केवळ एवढाच अर्थ त्याच्यातून प्रतिपादन न होता भगवद्गीतेमुळे संघर्षांना तोंड कसं द्यायचं आणि सर्वांवर प्रेम कसं करायचं हे प्रत्यक्ष कृतीतून, देशसेवेतून महात्मा गांधींच्या जीवनात घडतच गेलं आणि म्हणूनच ते महात्मा झाले। अशा महात्म्याला
मी त्रिवार वंदन करते. भगवद्गीता आणि महात्मा गांधी या विषयासाठी गांधींच्या घरात पोषक असं वातावरण होतं आणि बालपणापासून त्या वातावरणात वाढल्यामुळे गांधींच्या जीवनामध्ये अनेक युद्धासारखे प्रसंग आले, तरी सुद्धा गांधींनी अतिशय स्थिरपणे, शांतपणे त्या प्रत्येक प्रसंगाला तोंड दिलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात तसं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कारण हे गांधी कुटुंब त्यांच्या मागच्या 3 पिढ्यापासून राज्यकारभार करत होते. गांधींचे वडील हे करमचंद गांधी आणि बंधू तुलसीदास गांधी दोघेही पोरबंदरचा राज्यकारभार करत होते. पण त्या दोघांनाही धार्मिक शिक्षण नव्हतं. करमचंद गांधी यांनी मित्राच्या सल्ल्यानुसार शेवटी भगवद्गीता पाठ सुरू केला. करमचंद गांधी म्हणजे मोहनदासांचे वडील. आणि पूजेच्या वेळी थोडं मोठ्याने श्लोक ते भगवद्गीतेचे म्हणत असत. पण मोहनदासांची आई ही मात्र अगदी साध्वी स्त्री होती. पूजा पाठ केल्याशिवाय अन्न सुद्धा ती ग्रहण करत नसे आणि चातुर्मासात तर सूर्याचं दर्शन केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं नाही असा नियम होता. म्हणजे गांधींनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की आज आईने जेवण केलं की आम्ही समजायचो सूर्य उगवलाय होता. कारण पावसाळ्यात 4-4 महिने सूर्य पुष्कळ वेळा दिसायचं नाही आणि मग त्यांना आनंद व्हायचा, चला आज सूर्य उगवला, माझी आई जेवणार. असं इतकी कडक व्रत वैकल्य करणारी ही मोहनदासांची आई होती. आणि त्यांची सुद्धा परमेश्वरावर दृढ श्रद्धा, दृढ निश्चय अशी होती. आणि तेच गुण मोहनदासांमध्ये आले. ह्या मोहनदासांचा जन्म सुद्धा भाद्रपद महिन्यातली द्वादशी म्हणजे शके 1869, शके इसवी सन 1869 2 ऑक्टोबर या दिवशी झाला. आणि 7 वर्षाचे असताना सर्व कुटुंब राजकोटला वडिलांच्या बरोबर गेले. वडिलांचा व्यवसाय हा वकिलीचा व्यवसाय होता. शिवाय राज्यकारभार 3 पिढ्या राज्यकारभार करत होते आणि त्यामुळे ते राजकोटला गेले. शालेय जीवनातील प्रसंग, भगवद्गीता आणि मोहनदास याचा काय संबंध असं आपल्याला एकदम वाटतं. परंतु 6व्या अध्यायातलं भगवद्गीतेतील 6वा अध्याय श्लोक क्रमांक 5, उद्धरेत आत्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. फोन करून नाही सांगितलं, एकदम सांगितलंय. तर ह्या श्लोकाशी तंतोतंत जोडणारे त्यांचे शाळेतले प्रसंग, त्यातला 1-2 प्रसंग मी सांगणार आहे. आणि शाळेत ते 12व्या वर्षापर्यंत होते. तेव्हा ते सांगतात ते अतिशय बिळस्त. बघा, उद्धरेत आत्मानं असं वाटेल का त्यावेळी की हे पुढे महात्मा होते किंवा हे राष्ट्रपिता होते, असं कोणत्याही वर्गातल्या मुलांनाही वाटलं नाही आणि महात्मा गांधींना स्वतःलाही वाटलं नाही. कारण अतिशय बिळस्त, कोणाशीही बोलायचं नाही, कोणी थट्टा केली तरी त्यांना सहन नाही व्हायची, लगेच ते रडायला लागायचे. ह्या संदर्भात एक प्रसंग त्यांनी स्वतः लिहिलेला आहे की शाळेत एकदा शाळेचे इन्स्पेक्टर आले होते. शाळेत असताना असं इन्स्पेक्शन व्हायचं. इन्स्पेक्टर आणि शाळा तपासण्यासाठी आले. त्या इन्स्पेक्टरनी सर्व मुलांना 5 शब्द लिहायला सांगितले होते. सर्व मुलांनी 5ही शब्दाचं स्पेलिंग अगदी बरोबर लिहिलं. पण ह्या मोहनदासाने एक शब्द चुकीचा लिहिला. तो शब्द होता केटल, KETTLE असा होता. सर्वांचे शब्द बरोबर आले
पण मोहनदास मात्र चुकला. मास्तरांनी ते दाखवून दिलं आणि सर्व मुलांदेखत हे दाखवल्यामुळे महात्मा गांधींना मनातून वाईट वाटलं, पण सरांबद्दल राग देखील आला नाही. हल्लीच्या मुलांना लगेच राग येतो, चूक दाखवून दिली तरी राग येतो आणि पालकही त्याबद्दल शिक्षकांना बोलतात. पण सविनय म्हणजे अतिशय शिक्षकांबद्दल आदर, दुसऱ्यांना दोष न देणं ही त्यांची चांगली वृत्ती होती. तशातच त्यानंतर त्यांना एक पुस्तक वाचायला मिळालं. श्रावण पितृभक्ती नावाचं पुस्तक त्यांनी वाचलं आणि पुस्तक म्हणजे नाटक होतं ते. अभ्यासाचा कंटाळा, पण ते पुस्तक त्यांनी वाचलं आणि त्यांच्या मनावर खोल असा परिणाम झाला. पितृभक्तीबद्दलचा परिणाम त्यांच्या मनावर झाला. तशातच त्यांनी हरिश्चंद्र हे नाटक पाहिलं आणि हरिश्चंद्रासारखे आपण सत्यवादी व्हावं असं मनोमन वाटू लागलं आणि त्याच्यात त्यांना स्वप्न सुद्धा पडायला लागलं. बघा, म्हणजे नाटक पाहून आपण तसं व्हावं ही प्रेरणा त्या नाटकातून त्यांना मिळाली. श्रावण पितृभक्ती आणि राजा हरिश्चंद्र. मग असाच विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांना ते हरिश्चंद्राचं नाटकातलं दुःख हरिश्चंद्राचं पाहून खूप वाईट वाटत असत आणि त्या विचारामुळे ते रडत बसत. अशा विचारांमुळे सतत मनात असे विचार आल्यामुळे त्यांनी ह्याच्यामध्ये माझ्याकडनं सत्यवादीची भूमिका यावी आणि त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करावे असे स्वप्न सुद्धा त्यांना पडू लागले. म्हणजे उद्धरेत आत्मानं ह्याचं बीज शालेय जीवनातच रोवलं गेलं. आणि गीतावचन हे शिकवते सहिष्णुता आणि गीतेतील आत्मौपम्येन बुद्धी. आत्मौपम्येन बुद्धी म्हणजे काय की मला जे दुःख होत आहे तसं दुसऱ्याला सुद्धा दुःख असेल असा विचार करणं, किंवा मला सुख हवं असं वाटतंय म्हणजे दुसऱ्याला सुद्धा हवं असं वाटत असलं पाहिजे. हा जो परस्परांबद्दल जो विचार आहे त्याला आत्मौपम्येन बुद्धी असं म्हणायचं. आता आपण बघतो फक्त मी माझंच बघणार. अहो, साधं देवळात गेलं रांगेत उभं राहिलं तर ढकलाढकली करून पुढे जातात, माझं दर्शन आधी व्हावं. सर्वजण दर्शनालाच आलेले असतात की नाही. पण गांधींच्या मनात इतका चांगला विचार यायचा. त्यांचं 13व्या वर्षीच लग्न झालं. हो, आणि कस्तुरबा काही शिकलेल्या नव्हत्या, पण आत्मौपम्येन बुद्धी जी गीतेमध्ये सांगितलेली आहे तर त्यांना वाटायचं की बाला पण आपण शिकवावं, कस्तुरबाला पण शिकवावं आणि त्याप्रमाणे ती माझ्यासारखीच साक्षर व्हावी अशा हेतूने तिलाही त्यांनी साक्षर केले. 13व्या वर्षी लग्न आणि 18व्या वर्षी विलायतेला जायचा योग. कारण SSC झाल्यानंतर त्यांनी बॅरिस्टर व्हावं अशी वडिलांची पण इच्छा होती आणि मग त्यावेळेस नेमके वडील गेले आणि मग वडिलांच्या मित्राने त्यांना पुस्ती दिली की नाही तू जा विलायतेला, आम्ही तुला सगळी मदत करू. म्हणून 18व्या वर्षी ते विलायतेला निघाले आणि 6 महिन्यांनी लगेच आफ्रिकेला जावं लागलं. बघा हा, या 13व्या वर्षी लग्न आणि 18व्या वर्षी विलायतेला गेले. म्हणजे ज्या वयामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे कामात्मान स्वर्ग परा जन्म कर्म फलप्रदान क्रिया विशेष बहुला भोगेश्वर्य गती प्रती. श्लोकाचा अर्थ असा आहे, काम हेच स्वर्ग असा मानण्याचा तो काळ नुकताच लग्न झालेला आहे. वय वर्ष 13 ते 18 की त्या काळी विषय वासना त्या इतक्या प्रगल्भ असतात. पण अशा वेळी महात्मा गांधींना विलायतेला जावं लागलं आणि 19व्या वर्षापर्यंत म्हणजे 12 वय त्या मनाने कमी असणार तर
त्यावेळी कस्तुरबा तेवढ्या काळ माहेरी होती. म्हणजे आपोआपच तारुण्याच्या दिवसात भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे गांधींना वैराग्य प्राप्त करून घ्यावं लागलं. आणि त्यांनीच लिहिलेला श्लोक असा आहे त्या संदर्भातला, विषय विनिवर्तन्ते विनामानस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. म्हणजे ही जी ह्या श्लोकाचा जो अर्थ आहे, ही जी अवस्था आहे की इंद्रियांकडून हट्टाने निवृत्ती झाली तरी विषयांच्या आसक्तीची निवृत्ती होणार ते वय नव्हतं, परंतु ते त्यांना अंमलात आणावं लागलं. आणि त्यांच्या बरोबरच त्यांचा जो भाऊ होता त्याचा सुद्धा विवाह झाला होता. म्हणजे दोघांचे एकाच मांडवात विवाह झाले होते. हे शिक्षणासाठी गेले आणि भावाने मात्र लग्न झालं म्हणून शिक्षण सोडून दिलं. म्हणजे विषयांचा परिणाम भावावर कसा झाला आणि त्यांच्यावर कसा झाला हे इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे. उद्धरेत आत्मानंदचा अजून एक प्रसंग असा आहे की हायस्कूलमध्ये असताना ते अतिशय अभ्यासू आणि प्रामाणिक आणि त्यांचं वर्तन चांगलं असं म्हणून त्यांना अनेक प्रमाणपत्र मिळायची, पण आणि शिष्यवृत्तीही मिळायची. पण कधीही त्यांनी त्याचा खूप गर्व, कारण असतं ना शाळेत असताना मी हुशार, मी सगळ्यांपेक्षा जास्त चांगला, मला प्रमाणपत्र मिळतात, असा त्यांना कधीही अहंकार चढला नाही. आणि त्याच्यामुळे समत्व बुद्धीचा योग जो सगळ्याच अध्यायात सांगितलाय तो त्यांच्यामध्ये तेव्हापासून दिसून आला. नंतर निष्काम सेवा, आहार विहार, ईश्वरावर दृढ श्रद्धा आणि वेळोवेळी ईश्वराचं अस्तित्व मानणं, प्रसंगी माझ्यावर कितीही संकट आले तरी ईश्वरच मला मदत करतो असं सतत त्यांच्या तोंडी वाक्य असायचं. म्हणजे ईश्वराचं अस्तित्व आहे हे मानणं हे शालेय वयापासून त्यांच्या मनावर ठसलेलंच होतं. नुसतं ठसलेलं नाही तर त्या दृष्टीने त्यांची बुद्धी विकसित होत गेली. आत्ताच्या मुलांना मनावर ठसवावं लागतं ईश्वर आहे, नाहीतर ते आपल्यालाच विचारतात की कुठे आम्हाला दाखवा. पण आतून जी त्यांची कबुली असायची, प्रत्येक कार्य त्यांचं यशदायी झाल्यानंतर जी त्यांची आतून कबुली असायची, त्यावेळी ते म्हणायचे ईश्वराचे आभार, ईश्वराचे आभार, असं सतत वाक्य त्यांचं असायचं. तर अनेक छोटे मोठे प्रसंग असे घडत गेले आणि नुसतं शारीरिक शिक्षण, आहार याच्यावर भर न देता मानसिक शिक्षणावर सुद्धा त्यांचा खूप भर होता. आणि त्याची एक प्रसंग त्यांनी सांगितला की मला वडिलांची सेवा करायला खूप मनातून आवडायचं, मनातून माझ्या खूप होतं की वडिलांची सेवा माझ्याकडनं झाली पाहिजे. बघा शाळेत असताना, आणि मग ती घडत नव्हती कारण शाळेची वेळ दिवसभरची. मग हा मोहन शाळेतून आल्यावर वडिलांची सेवा करायचा, त्यांचे पाय दाबून घेणे आणि ती काही शुश्रूषा त्याच्या मनात असेल ती सेवा तो करायचा. म्हणजे सेवाभावी ही पहिल्यापासूनच मोहनच्या मनामध्ये होती. आणि शिक्षणामध्ये हस्ताक्षराला महत्व असायलाच पाहिजे असं त्यांना कधीच वाटलं नाही. गैरसमज होता त्यांचा की शिक्षण आणि हस्ताक्षराचा काय संबंध, असं नेहमी त्यांना वाटायचं. पण विलायतीला गेले आणि त्यांच्या बरोबरीची तरुण मुलं आणि त्यांची हस्ताक्षर इतकी सुंदर होती ते पाहून मोहनला त्यांनाच लाज वाटली आणि मग त्यांनी हस्ताक्षर सुधारवण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांना तो गीतेतला योग कर्म सुकौशलम श्लोक आठवला आणि त्यांचं सुद्धा अक्षर मोत्यासारखं झालं. आणि आहार, विलायतेला गेल्यानंतर आहाराबद्दल त्यांना अनेक वेळी अनेक कुप्रसंगांना तोंड द्यावं लागलं. म्हणजे तिकडे मांसाहार करायलाच पाहिजे असण्याचा समज होता. मांसाहार हे न करणारी मुलं नेभळत असतात, त्यांच्यामध्ये शक्ती नसते,
किंवा त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती नसते, अशा अनेक प्रकारे त्यांच्या मनावर ठसवलं गेले. एकदा त्यांचा मित्र त्यांच्या बरोबर होता, तर त्याच्या आईने यांना मांसाहार करण्यासाठी आग्रह केला आणि तो मित्र हे मांसाहार करत नव्हते, पण तो मित्र ह्यांच्यामुळे पण मांसाहार करायला तयार नाही. कारण सफरचंद तो हे खात असत, तर तो मांसाहार सोडून सफरचंदच खाऊ लागला शक्ती मिळवण्यासाठी. तर त्याची आई करमचंद यांना मोहनदासांनाच रागवली की तुमच्यामुळे माझा मुलगा बिघडला का, तर तो मांसाहार खात नाहीये. आता उलटी परिस्थिती झाली की नाही, की मांसाहार खाणं हेच विलायतेमध्ये कंपल्सरी म्हणजे सक्तीचं होतं आणि त्यामुळे शक्ती येते. आणि पुढे सुद्धा ते अनेक वेळा आजारी पडले, अशक्त झाले, तेव्हा डॉक्टरांनी पण त्यांना खूप सल्ले दिले की तुम्ही अंडी खात जा, मांसाहार करत जा. इव्हन कस्तुरबा सुद्धा खूप आजारी पडल्या होत्या, अशक्त झाल्या होत्या, वजन अगदी कमी झालं होतं. त्यांना शक्ती येण्यासाठी डॉक्टरांनी त्यांनी काढा म्हटलंय बरं का, आपण ज्याला सूप म्हणतो ना, त्यांनी मांसाहाराचा काढा असं तिथे शब्द वापरलाय. तर मांसाहाराचा काढा कस्तुरबांना द्यायला सांगितला आणि खूप डॉक्टरांकरवी कस्तुरबाच्या मनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण महात्मा गांधींनी स्पष्ट सांगितलं की तिला प्यायचं असेल तर पिऊ द्या, माझी त्याला हरकत नाही, पण मी घेणार नाही. पण सांगायचा विशेष म्हणजे कस्तुरबाने सुद्धा त्या काढ्याला कधी हात लावला नाही. म्हणजे संपूर्ण घर हे आजच्या काळात अगदी आवश्यक आहे की कस्तुरबाने सुद्धा त्या काढ्याला कधीही बघितलं सुद्धा नाही आणि तरी सुद्धा त्यांची तब्येत सुधारत गेली. सारखं उठसूट डॉक्टरकडे जायचं हे सुद्धा गांधींना पसंत नव्हतं. ते घरच्या घरी उपाय करायचे. अनेक उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. त्यांना कॉन्स्टिपेशन व्हायचं तर मातीचे प्रयोग त्यांनी केले, ओल्या मातीचं गुंडाळून पोटावर ठेवणं वगैरे असे प्रयोग केलेले आहेत. त्यांना सारखं दवाखान्यात जायला, डॉक्टरची औषधं घ्यायला, ॲलोपॅथीची औषधं घ्यायला अजिबात आवडत नव्हतं. त्यांनी निसर्गोपचार आणि मातीचे प्रयोग आणि बर्फाचे प्रयोग असे स्वतःवर प्रयोग केले. इव्हन कस्तुरबा आजारी होत्या तेव्हा स्वयंपाक येत नव्हता, त्यांनी स्वयंपाक शिकून घेतला. भांडी धुवायची म्हणजे स्वावलंबन हे महात्मा गांधींच्या स्वभावातच होतं आणि संपूर्ण कुटुंबाला सुद्धा तशाच प्रकारचे संस्कार घडत होते. स्वधर्म असा जो शब्द गीतेमध्ये वापरला तो इथे अगदी पक्का लागू पडतो की स्वधर्म म्हणजे काय, तर स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य. आपलं कर्तव्य आपणच करायचं. विलायतेला सुद्धा गेले स्वतःची कपडे स्वतःच धुवायचे, स्वतःच इस्त्री करायची, असं सर्व काम स्वतःचे स्वतः करत. कितीही मोठे बॅरिस्टरची पदवी मिळाली तरी त्यांनी स्वतःचे स्वतः सगळं काम केलेलं आहे. म्हणजे स्वावलंबन आणि स्वधर्म हे खूप त्यांच्या आचरणातून दिसून येत होतं. आता मांसाहार खात नाही म्हणून हा मुलगा नेभळट आहे, भित्रा आहे असं इतर मित्र त्यांना म्हणत असत. पण हे गांधी कुटुंब वैष्णव संप्रदायातलं होतं आणि धर्मनिष्ठ अशी ख्याती असलेलं कुटुंब होतं की धर्मावर श्रद्धा, धर्माची निष्ठा बाळगणारं असं हे गांधी कुटुंब होतं. आणि त्यामुळे मांसाहार किंवा कपडे विलायतेत गेल्यावर वेगवेगळे कपडे परिधान करणं त्याबद्दल अनेक युद्धासारख्या प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागलं. धर्माचं शिक्षण जरी त्या वडिलांना आणि त्यांच्या भावांना उत्तमचंद गांधी त्यांना म्हणायचं तर त्यांना नव्हतं, तरी रामनाम ही एक अमोघ शक्ती आहे ह्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास बसला होता. कारण चुलत भावाकडून पोरबंदरला असताना त्यांनी रामरक्षेची संस्था घेतली होती आणि ते चुलत भाऊ या सर्व भावंडांना रामरक्षा शिकवायचे. एवढंच नाही तर तिथे रामायण नंतर संस्कृतातलं भागवत कथा ते ऐकायला जायचे. त्याच्यामुळे त्यांचं मन
त्या आध्यात्मिक वातावरणामुळे अतिशय चांगल्या संस्काराने घडत होतं. मानवीय कुटुंब म्हणून जे त्यांच्या परिचयात होतं त्यांच्याकडून यांनी हे मूळ संस्कृतातलं भागवत ऐकलं आणि त्यांच्या वडिलांकडे जैन धर्मीय आचार्य नेहमी येत असत आणि धर्माबद्दल चर्चा होत असत. तर जैन धर्म, पारशी धर्म, आणखी इतर सर्व धर्म ह्यांच्या सर्व धर्माबद्दल चर्चा महात्मा गांधींनी ऐकल्यामुळे सर्व धर्म समभाव म्हणजे गीतेतला श्लोक जो 18व्या अध्यायातला 68वा श्लोक आहे, सर्व धर्मांपरित्यज्य मामेकं शरणं व्रज, की सर्व धर्म म्हणजे हे बाकीचे सर्व धर्म सोडून ईश्वर एकच आहे आणि त्या ईश्वराला तुम्ही शरण जा, हाच विचार किंवा हा संस्कार त्यांच्या मनावर फलत गेला. राजा हरिश्चंद्र नाटक पाहिल्यापासून सत्यवादी होण्याचे स्वप्न ते बघत होते आणि या जगाचा आधार नीती हाच आहे. सत्यामध्ये नीतीचा समावेश असतो आणि त्यामुळे सत्याचा शोध केलाच पाहिजे. सत्याचा महिमा आणि सत्याची व्याख्या या मोहनदासांच्या बुद्धिमत्तेत अधिक विस्तृत होत गेली. भगवद्गीतेमध्ये दैवी गुण म्हणजे अहिंसा, सत्य आणि अक्रोध, जणू काही हे 3 गुण जन्माला घेऊनच, जसा भगवंत अर्जुनाला म्हणतात की नाही की तू शोक करू नको, तू हे दैवी गुण घेऊन जन्माला आलेला आहे, तसं हा मोहनदास जणू काही अहिंसा, सत्य आणि अक्रोध हे 3 दैवी गुण घेऊनच जन्माला आला, असंच त्यांचं चरित्र वाचताना समजतं. कारण त्यांच्या मनावर असे संस्कार होते की अपकार करणाऱ्याला सुद्धा मोबदला उपकार करून केला पाहिजे. दुसरी गोष्ट, एखाद्याने 1 वेळा तुमच्यावर उपकार केला असेल तर तुम्ही त्याच्यावर 10 वेळा उपकार करायचे आणि अपकार करणाऱ्याचे पण कल्याण व्हावं अशी मनातून इच्छा आपण व्यक्त करायची. मनाने अपकारासाठी अपकार करावे हे कधीच मनात आणायचं नाही. नाहीतर कलयुगामध्ये काय आहे की एकाने अपकार केला तर त्यांनी माझ्या वेळेस उपयोगी पडलं नाही ना, मी आता तुझ्या उपयोगी पडणार नाही, ही वृत्ती आहे. म्हणून हा मुद्दा मला जास्त छान वाटला की हे लोकांच्या मनावर ठसलं पाहिजे की कोणीही उपकार केले नाही किंवा अपकार केले तरी आपण त्याला वेळेवर मदत करायची. मोहनदास 87 साली काहीतरी झाले आणि मग वडिलांचे निधन झाले मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आणि माऊजी देव म्हणून त्यांचे मित्र होते वडिलांचे, करमचंद यांचे, त्यांनी यांना विलायतेला जाण्यासाठी आग्रह धरला. अर्थातच परदेशी जाणं म्हणजे मांस, मदिरा आणि स्त्री संग हे ठरलेलंच. म्हणून ह्या 3 गोष्टीपासून दूर राहायचं अशी शपथ गांधींनी आपल्या आईजवळ घेतली होती. कारण त्यांना माहिती होतं की धर्मपालन करायचं, स्वतःचा धर्म सोडायचा नाही, म्हणजे मुळात ह्या 3 गोष्टींचं पालन केलं पाहिजे. आणि ज्या मित्राने म्हणजे माऊजी देव या मित्राने त्यांना विलायतेला जायला पाठवण्याची तयारी दाखवली, त्यांनी एका जैन साधूकडून ह्यांच्याकडून प्रतिज्ञा करवून घेतली की मी तिकडे गेल्यावर मांस, मदिरा आणि परस्त्री यांना स्पर्श सुद्धा करणार नाही. आणि धर्मपालन होणं शक्यच नाही ह्या समजुतीने त्यावेळी ज्ञाती नावाची संस्था होती, या ज्ञाती संस्थेने ह्यांच्यावर बहिष्कार टाकला. जसं ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या कुटुंबावर संन्यासाची मुलं म्हणून बहिष्कार टाकला होता, तसा ह्यांच्यावर बहिष्कार टाकला. आणि मग ते विलायतेला पोहोचले आणि पोहोचल्यावरचं चित्र बघितल्यावर आणखीच वेगळं दिसलं.
देशाची आठवण आणि मातेचं प्रेम, त्याच्यामुळे जणू त्यांना सारखं रडूच येत होतं. जणू नाही, खरोखरच त्यांना रडू येत होतं. आणि काय केलं म्हणजे माझं मन स्थिर राहील असा विचार सतत त्यांच्या मनात यायचा. विचित्र वातावरण, लोकांची राहणी विचित्र, खाणे विचित्र, नंतर पिणं विचित्र, रीतीभातीचं काही नियमांचं पालन नाही. आणि अशामुळे स्वदेशी सुद्धा आता परत कसं जाणार हा विचार सुद्धा मनाला त्यावेळेला पटत नव्हता की स्वदेशी तरी आता कसं जाणार. हे कधी मला सगळं आवडत नाहीये, पण स्वदेशी कसं जाणार, शिक्षणासाठी आपण आलोय. आणि मग त्यावेळेला त्यांना गीतेतला तो श्लोक आठवला, श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्म परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावहा. खरा परधर्म म्हणजे काय तो त्यांना विलायतेला गेल्यावर कळला. आणि मग त्यावेळी करमणुकीचं साधन म्हणून डेली न्यूज, डेली टेलिग्राफ ह्या वर्तमानपत्रावर ते नजर फिरवत असत. ते वाचण्यासाठी त्याच्यात वेळ घालवत. आणि मुख्य म्हणजे भोजनाची व्यवस्था, मांसाहाराशिवाय तिथे काहीच नाही. मग ह्या पत्रांचा शोध त्यांनी अशासाठी घेतला की त्याच्यात कुठे भोजनाची, शाकाहारी भोजनाची जाहिरात दिसतीये का बघूया. आणि मग असं करता करता त्यांना शाकाहारी भोजनाचं एक हॉटेल मिळालं. आणि त्या हॉटेलमध्ये आहार नीती नावाचं पुस्तक ठेवलेलं होतं. ते त्यांनी विकत घेतलं. आणि त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं की ज्ञानी पुरुष जे आहेत किंवा अवतारी पुरुष जे आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिले की मोहम्मद पैगंबर वगैरे अशी जी लोक होते त्यांनी शाकाहारीच आहार घेतलेला आहे. आहार नीती नावाचं पुस्तक त्यावेळेस त्यांनी वाचून काढलं. आणि ते सर्व पुस्तक वाचून काढल्यानंतर ॲना किंग्सफर्डचे उत्तम आहार पद्धती हेही पुस्तक त्यांना वाचायला मिळालं. आणि ते पुस्तक अतिशय प्रभावी होतं. त्याच्यावरून त्यांनी अंदाज काढला की आहार हेच औषध असतं. कुठल्याही मनाच्या रोगावर, स्थिरतेसाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी आहार हेच औषध आहे. आणि धार्मिकता आणि आहार याचा परस्पर संबंध नक्कीच आहे. कारण मांसाहार म्हणजे पशु पक्ष्यांना मारून आहार घेणं. मग गांधीजींच्या मनामध्ये असा विचार केला की माणसांनी पशु पक्ष्यांवर प्रभुत्व मिळवलं, ते त्यांना मारून खाण्यासाठी का, असा विचार त्यांच्या मनात यायला लागला. तर त्यांना मारून खाण्यासाठी नाही, तर पशु पक्ष्यांचं रक्षण झालं पाहिजे. उलट त्यांना मारून खाण्यामध्ये हा केवढा मोठा पाप आहे. अधर्माने वागण्यासाठी पशुपक्ष्यांचा जन्म नाही, असं त्यांच्या मनावर तसंच गेलं. आणि त्यांच्या मनामध्ये असेच विचार येत गेले. आता गीतेतलाच जो दुसरा उद्धरेत आत्मा, तर आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुः आत्मनः, म्हणजे स्वतःचा बंधू आणि स्वतःचा शत्रू कसा असतो त्याचं उदाहरण. की गांधींना एकदा भोजनगृहामध्ये सभा होती. आता कशा पार्ट्या असतात तसे तिकडे विलायती पद्धती विलायतीचीच इकडे आलेली आहे. तर बोलवलं होतं आणि त्यांना बोलायचं होतं, त्याच्यामध्ये व्याख्यान करायचं होतं. त्यांनी खूप व्याख्यान छान असं तयार करून ठेवलं, भाषण तयार केलं. पण स्वतःचा शत्रू कसा असतो, तर ते भाषण प्रत्यक्ष करायची वेळ आली आणि ते माईक समोर गेले आणि पहिल्या वाक्यानंतर त्यांना शब्दच बोलता येत एक. आणि मग त्यावेळी त्यांना शब्द बोलता येईना, त्यांनी ते सगळं भाषण जे लिहिलेलं होतं ते दुसऱ्या एका मित्राला बोलवलं आणि त्यांनी ते वाचून दाखवलं. म्हणजे स्वतः शत्रू झाले की ते स्वतःचे भाषण लिहून सुद्धा त्यांना ऐनवेळी बोलता नाही आलं. कारण स्वभाव अवसानघातकीपणा आपण त्याला म्हणतो. न आत्मानं अवसाद येईल असा तो श्लोक आहे. त्यातला अवसाद येईल ह्याची प्रचिती त्यांना आली. आणि मग सत्याच्या पुजाऱ्याने मौनच धारण करावं असं ते त्या प्रसंगातून शिकले. आणि सत्याच्या उपासनेमध्ये त्या मौनाचा त्यांना खूप उपयोग झाला. आता विलायतेत गेल्यानंतर
जवळजवळ वर्ष झालं मोहनदास तिकडे 1 वर्ष होत आलं आणि तिथे थिओसॉफिस्ट अशा 2 मित्रांची ओळख झाली त्यांची. आणि ते मित्र म्हणजे दोघे भाऊच होते बरं का, सख्खे भाऊ होते. ते एडविन ऑर्नल्ड ह्यांचं भगवद्गीतेचं भाषण, बघा त्याचे शब्द पण आपल्याला माहित नव्हते. एडविन ऑर्नल्ड नावाचे गृहस्थ होते, त्यांचं भगवद्गीतेतलं भाषांतर होतं. अर्थातच ते इंग्रजीमधून होतं आणि त्यामुळे त्यांनी मोहनला त्या गीतेचं भाषांतर संस्कृतमधून वाचायला बोलवलं. तर गीतेचा संबंध कसा, भगवद्गीता आणि महात्मा गांधी, तर संस्कृत त्यांना अतिशय लाज वाटली महात्मा गांधींना. अरे संस्कृत काय, मला संस्कृत तर येतच नाही. एवढंच काय, संस्कृतातली गीता नाही, मला प्राकृतातली गीता सुद्धा मी कधी वाचली नाही असं म्हणून त्यांची त्यांनाच लाज वाटली. कारण घरात फक्त जेव्हा वडील गीता म्हणत असत तेव्हा फक्त कानावर पडायची आणि ती नंतर शेवटी करमचंद गांधींनी शेवटी गीता घरामध्ये लावून ठेवली होती. आणि मग ती सुरुवात त्यांना त्यावेळी जे ऐकले होते ते श्लोक आठवले भगवद्गीतेमध्ये. ध्यायतो विषयान् संगस्तेषुपजायते संगात संयमते कामात् क्रोधो विजायते. आणि दुसरा कुठला, ते जोडीचे श्लोक आहे. क्रोधात् भवति सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. म्हणजे हा श्लोक गांधींच्या परदेशी वास्तव्यामध्ये जणू त्यांना दिशादर्शक ठरला. कसा, कारण विषयांचं चिंतन, नुकतंच लग्न झालेलं होतं, अशा परिस्थितीत ते तिकडे गेले. विषयांचं चिंतन, संसाराबद्दलची आसक्ती, कामना, नंतर क्रोध. हे गांधी घराणं सर्वच क्रोधी होतं असाच त्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. तर क्रोध, मोह आणि भ्रम आणि धर्मनिष्ठ बुद्धी ह्यासाठी त्यांनी ह्या श्लोकांचा अभ्यास सुरू केला. हिंदू धर्मग्रंथ वाचण्याची आवड त्यांना निर्माण झाली आणि हिंदू धर्म म्हणजे भ्रमाचं जाळं असं एका पाद्री माणसाने त्यांच्या मनावर ठसवलं की हिंदू धर्म म्हणजे भ्रमाचं जाळं. पण हे सगळे धर्मग्रंथ वाचले आणि गीता वाचली त्यामुळे त्यांच्या मनावर जो भ्रम हा शब्द होता तो पूर्णपणे निघून गेला की हिंदू धर्मग्रंथ असा भ्रम निर्माण करणारा नाही, तर भगवद्गीता हा तत्वज्ञानाचा अतिशय अमूल्य ग्रंथ आहे याची त्यांना खात्री पटू लागली. एवढंच नाही तर त्याची महती सुद्धा वाढायला लागली. आणि परदेशी वास्तव्यात म्हणजे त्यावेळेला त्यांचं वय 20 ते 23 वर्षाचं होतं. अनेक निराशाजनक प्रसंग त्यांच्या वाटेला आले. अशा निराशाजनक प्रसंगामध्ये भगवद्गीता तुम्हाला तारून नेते त्याची त्यांना खात्री पटली. आणि गुरु सारखा मार्गदर्शक ग्रंथ भगवद्गीता आहे असंच हेतूने त्या गीतेकडे ते बघायला लागले. एवढंच नाही तर भगवद्गीतेबरोबर ते बायबल आणि इतरही ग्रंथ वाचू लागले. पण बायबल वाचायला त्यांना खूप आवडले. पण बायबल त्यांच्या मनावर न ठसता भगवद्गीतेतलं तत्वज्ञान त्यांच्या मनावर खूप ठसलं. आणि वयाच्या 20व्या वर्षापासून धर्म जागवणं, संकटात ईश्वरच रक्षण करतो आणि सत्वरक्षणाच्या वेळी मात्र ईश्वर कामी न येता स्वतःतील संयम कामी येतो, हे ज्ञान त्यांना होऊ लागलं. फार महत्वाचे शब्द आहे की सत्वरक्षण, स्वतःचं सत्वाचं रक्षण असवायचं असेल तर संयमच कामी येतो आणि संकटात मात्र ईश्वर रक्षण करतो. आणि त्यामुळे त्यांना त्या गीतेतल्या 5व्या आणि 6व्या अध्यायातील काही श्लोकांची आठवण येत होती. एका पाद्री नास्तिक माणसानं गांधींना प्रश्न विचारला, काय हो प्रत्येक वेळी तुम्ही मला तुम्हाला असं काही प्रसंग आला की तुम्ही म्हणता की ईश्वरानं मला वाचवलं, ईश्वरानं मला वाचवलं. सांगा बरं तुमचा ईश्वर आहे तरी कुठे?
तर गांधींनी खूप छान उत्तर दिलं. अरे, एकमेकांना जर समजून घेतलं तर दोघांच्याही हृदयात ईश्वर आहे ते आपल्याला जाणवतं. म्हणजे एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचं मन जाणणं, हृदय जाणणं हाच ईश्वर आहे हे विसरावं अशी गांधींना कळत होती. आणि त्या ईश्वर आहे हे समजण्यासाठी ईश्वराचं अस्तित्व तर आपण मानलंच पाहिजे, ईश्वराचं अधिष्ठान आपल्या रोजच्या जीवनात असलंच पाहिजे. नंतर प्रार्थना, उपासना इत्यादी गोष्टींवर दृढ श्रद्धा आणि विश्वास त्यांचा होता. त्याच्यामुळे त्यांना ईश्वराची अनुभूती लगेच येत असते. वकिली करताना किंवा संस्था चालवताना किंवा राजकारणात आध्यात्मिक प्रसंगामध्ये ह्याची त्यांना वारंवार प्रचिती येत असत की ईश्वर आहे, ईश्वर आहे. आणि परदेशात बघा, जेव्हा माणूस एकटा असतो, कोणीही नातेवाईक नाही, काही नाही, पण दुसरीकडनं आलेला संस्कार आपल्या देशाचे असतात आणि ते संस्कार, विलायतेचे संस्कार, ते त्यांनी विचित्र वातावरण असंच त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा वेळी ईश्वर हाच त्यांना जवळ वाटायचा आणि विकाररूपी मनाच्या क्षालनासाठी अंतःकरणापासून ईश्वराची केलेली प्रार्थना आणि उपासना हे एक महाऔषध आहे असंच त्यांच्या मनामध्ये ठसलं. आणि त्याचा जर प्रसार मिळवायचा असेल तर ईश्वराशी आपण नम्र राहायला हवं, सतत विनम्रता आपल्या अंगी असायला हवी, ती ईश्वरापुढे असायला हवी आणि त्यासाठी अंतःकरण शुद्ध असायला हवं. आणि अंतःकरण शुद्ध कसं ठेवायचं हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. आणि ते संस्कार त्यांनी स्वतःवर घडवून घेतले की माझं अंतःकरण कसं शुद्ध असलं पाहिजे. तर गीतेतच सांगितलंय, अंतःकरण शुद्ध ठेवायचं म्हणजे पहिली तुमच्या मनामध्ये सेवाभावी वृत्ती पाहिजे. आणि ती सेवाभावी वृत्ती म्हणजे निष्काम कर्मयोग आपल्या हातून झालेलं पाहिजे. कुठल्याही मोबदल्याशिवाय काम करणं ही प्रथम प्रवृत्ती पाहिजे. आणि आपण बघितलंय गांधींनी ती कामं तशी केलेली आहे. गांधी ज्या शिक्षणासाठी विलायतेला गेले होते त्या बॅरिस्टरची पदवी त्यांना 10 जून 1891 साली मिळाली आणि 12 जूनला ते परत हिंदुस्थानात यायला निघाले. शिक्षणाच्या काळात त्यांनी जशी धार्मिक पुस्तकं खूप वाचली तशी कायदेविषयक पुस्तकं सुद्धा भरपूर वाचली की जेणेकरून त्यांना ती बॅरिस्टरची पदवी मिळाली. पण बॅरिस्टर करण्यासाठी, प्रत्यक्ष करण्यासाठी ज्ञान हवं, खटले चालवायचे तर त्या संदर्भात ज्ञान हवं, म्हणून त्यांनी रोमन लॉ हा लॅटिन मधून होता तो वाचला, डच लॉ हा दक्षिण आफ्रिकेचा तोही वाचला, कॉमन लॉ इंग्लंड मधला होता तोही वाचला, नंतर स्नेलचा इक्विटी लॉ वाचला, स्थावर आणि जंगम मिळकतीची सर्व पुस्तकं त्यावेळी जी उपलब्ध होती ती वाचली, हिंदू लॉ वाचला. आणि फिरोजशाह मेहता हे आध्यात्मिक प्रवचन देत असत. ती आध्यात्मिक प्रवचन सुद्धा त्यांनी खूप ऐकली फिरोजशाह मेहतांची. आणि वैकुंठ तुझ्या हृदयात आहे हे पुस्तक आणि सर्वोदय नावाचं पुस्तक, ह्या दोन्ही पुस्तक त्यांनी वाचलं आणि त्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं. पूर्ण त्यांचा विचार त्यांना परिवर्तन झालं. तेवढ्यातच रायचंद भाई असाच त्याचा उल्लेख आहे. रायचंद भाई नावाची व्यक्ती त्यांना भेटली आणि तेही आध्यात्मिकच होते. गुरुपदाला हिंदू धर्मामध्ये एवढं महत्व का आहे हे रायचंद भाईंच्या आत्मदर्शन किंवा आत्म्याची ओळख आणि हरिदर्शन ह्या विषयीच्या भाषणातून त्यांना बरंच काही ज्ञान देऊन गेले. गुरुच आत्मदर्शन घडवतो आणि शिष्याला मात्र त्याच्या पात्रतेप्रमाणे गुरु मिळतो. हा गीतेतला अनुभव गांधींनी स्वतः घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासात गांधींना गोरे विरुद्ध काळे ह्या बाबतीत अगदी दुर्योधन आणि कौरव यांच्यासारखं युद्ध करावं लागलं. मानसिक युद्ध खूप चालू होतं. अनेक लढ्यांना तोंड द्यावं लागलं. प्रवासात तर ही बॅरिस्टर नावाची जी पदवी मिळाली ती जणू बॅगेत बंद करून ठेवली होती आणि प्रवासात त्यांची कुली म्हणून गणना केली.
बॅरिस्टर म्हणून त्यांना वागणूक दिली नाही. आणि मग त्यांना तो भगवद्गीतेतला माम अनुस्मर युद्धच हा श्लोक आठवला आणि त्यांना कुली बॅरिस्टर असंच सगळे म्हणत होते. बॅरिस्टर नाही, कुली बॅरिस्टर, कुली म्हणायचे. आता कुली म्हणजे माहिती आहे आपल्याला, सामान इकडून तिकडून नेणारा तो कुली. तर आणि त्यांची जी पगडी होती त्यांचा पूर्ण पोशाख बदलायला लागला, पगडीला रजा द्यावी लागली. आणि त्या पगडीबद्दल तिकडच्या वर्तमानपत्रामध्ये एवढी चर्चा झाली की सर्व वर्तमानपत्रांमधून निंदाविषय, गांधींच्या निंदाविषय पत्रकं सगळी छापून आली. आणि एवढंच नाही तर त्यांना अनवेलकम व्हिजिटर अशा हेडिंग खाली त्यांची बातमी छापली. अनवेलकम व्हिजिटर. बघा, तरुण वयामध्ये हे सगळं वाचताना किती अपमानित जीवन जगल्यासारखं त्यांना वाटत असेल. पण गांधींनी जराही विचारांनी ढळले नाही. स्थिर बुद्धी, शांत मन हे त्यांना गीतेने शिकवलं. मात्र प्रिटोरिया इथे ते गेले असताना त्यांना खूप चांगला अनुभव आला. जनरल मिशनचे डायरेक्टरशी त्यांची ओळख झाली आणि ते डायरेक्टर अध्यात्मातलेच होते. त्यांनी आत्म्याची शांती आणि ज्ञानाचा उदय, ज्ञानाचा प्रकाश ह्यासाठी जे काही प्रवचनं दिली किंवा ह्या संदर्भातले जे विचार त्यांना कुणाला गांधींना ऐकायला मिळाले, त्यावरून गांधींना समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः, माझा कोणी लाडकाही नाही आणि मी कुणाचा द्वेषही करत नाही, ह्या श्लोकाची 9व्या अध्यायातल्या ह्या 28व्या श्लोकाची त्यांना प्रचिती आली, 29व्या श्लोकाची त्यांना प्रचिती आली. आणि त्यांच्या स्वभावाला पोषक असं वातावरण प्रिटोरिया इथे त्यांना मिळालं. आणि मग ते पोषक वातावरण मिळाल्यामुळे त्यांनी तिथे हिंदू लोकांना एकत्र करण्याचा विचार केला. त्यासाठी हिंदू लोकांच्या त्यांनी सभा भरवल्या आणि त्या सभा भरवल्यानंतर तिथे विचार विनिमय व्हायचे धर्माबद्दलचे. एवढंच नाही तर दर महिन्याला त्या सभा व्हायच्या. आणि दर महिन्याला सभा झाल्यामुळे हिंदू लोकांचे आर्थिक प्रश्न काय आहेत, सामाजिक प्रश्न काय आहेत, राजकीय परिस्थिती त्यांची कशी आहे याचा सखोल अभ्यास गांधींनी केला. आणि हिंदू लोकांना जे निर्दयपणे वागवत होते ते त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळालं, प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. कारण सभा घेतल्यामुळे त्यांचे अनुभव ऐकले आणि ते ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. गांधींना तर असं वागवलं की ते फुटपाथवरून, गोरे आणि काळे हा जो भेद होता, तर फुटपाथवरून चालले होते. तर त्यावेळेला फुटपाथवरून चालायची ह्या काळ्या लोकांना म्हणजे हिंदू लोकांना परवानगी नव्हती. मग गांधी फुटपाथवरून चालले होते तर एका इसमाने मुद्दामून त्यांना फुटपाथवरून ढकलून दिले की फुटपाथवरून चालायचं नाही म्हणून त्यांना ढकलून दिलं, लाथ मारून ढकलून दिलं आणि ते खाली पडले. म्हणजे कौरवांची वृत्ती तिथे दिसून येत होती. युद्धेशी संबंध असा की कौरव हे कौरव त्या काळी होऊन गेले, पण कौरवांची वृत्ती आजही आहे आणि गांधींच्या जी काळात होती ती त्यांनी अनुभवली. आणि पण मात्रा स्पर्श असतो कोणते, शीतोष्ण सुखदा दुःखदाहा आगमा आभयानिनाहा तावस्ती तिक्षस्व भारत, त्यांना तू सहन कर असं गांधींचं मन त्यांना सांगत होतं. गांधींनी ब्रह्मचर्य याचं पालन खूप केलं. ब्रह्मचर्य गीतेमध्ये ब्रह्मचर्याबद्दल खूप सांगितलंय. शारीरिक तप म्हणून त्याचा उल्लेख गीतेमध्ये 17व्या अध्यायात केलेला आहे. 15 ते 17 या श्लोकांमध्ये कायिक, वाचिक आणि मानसिक तप हे 3 प्रकारचे तप गीतेमध्ये जे सांगितलेले आहेत ते गांधींनी कायिक, वाचिक, मानसिक तपाचं आचरण 17व्या अध्यायामधल्या 15 ते 17 श्लोकामध्ये ब्रह्मचर्य, अहिंसा याच्यावरून करतात. ब्रह्मचर्याबद्दल तर गांधीजी म्हणतात की ब्रह्मचर्याचं पूर्ण पालन केल्याशिवाय ब्रह्म म्हणजे काय हे तुम्हाला कळणार नाही. तर ब्रह्माचं दर्शन जर व्हायचं असेल तर ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे. आणि त्याची खात्री त्यांना इतकी पटली की ब्रह्मचर्य व्रत हे क्रमाक्रमाने ते आचरण करत गेले आणि त्याची अनुभूती त्यांना येत गेली. त्यातील शास्त्रवाक्य जी होती ती त्यांनी लक्षात ठेवली, त्याप्रमाणे आचरणात आणली आणि शरीर रक्षण
बुद्धिरक्षण आणि आत्म्याच्या रक्षणासाठी ब्रह्मचर्य अतिशय आवश्यक आहे हे जाऊन त्यांना शिक्कामोर्तब झालं. म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मचर्याला महत्व आहे. ब्रह्मचर्यामुळे शरीर रक्षण होतं, आत्म्याचंही रक्षण होतं आणि बुद्धीचंही रक्षण होतं. म्हणजे आसक्ती कमी करणं, विषयांपासून दूर जाणं, हे जे गीतेतले तत्व आहे हे गांधींनी स्वतः त्यावेळी अनुभवले. म्हणून ब्रह्मचर्यावर त्यांनी अतिशय भर दिला आहे. ब्रह्मचर्य पाळलं तरच ब्रह्म समजतं हे गांधींनी खूप जाणलं आणि त्याच्यावर भर दिला. एवढंच नाही तर आहारावर पण त्यांनी नियंत्रण मिळवलं. ब्रह्मचर्य पाळायचं तर आहार सुद्धा जिभेची जी आपण त्याला म्हणतो चटक असते ती त्यांनी पूर्णपणे नियंत्रणात आणली. मग त्यामध्ये वासनेपासून सगळ्या गोष्टी आल्या. तर मग तेव्हापासून त्यांनी फक्त दूध घेण्याचा निश्चय केला. फक्त दूध आणि तेही इतर प्राण्यांचं दूध घेणं म्हणजे मांसाहार केल्यासारखं आहे. तर शेळीचं दूध त्यातली त्यात बाळाने आग्रह केला म्हणून शेळीचं दूध घेण्यास त्यांनी मान्यता दिली. आणि हे असं त्यांनी ब्रह्मचर्य व्रत आणि आहारावर नियंत्रण सत्तम 6 वर्ष केले. आणि 6 वर्षानंतर त्यांना गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विकार, निर्ममत्व किंवा देहाबद्दल अहंकार नाही ह्या सगळ्या गोष्टींची अनुभूती येऊन गेली. की देहामधनं कसं प्राप्त होतं, निर्विकारत्व कसं प्राप्त होतं, केवळ ब्रह्मचर्याचं पालन आहारावर नियंत्रण केल्यामुळे होतं. आणि इंद्रियांच्या बद्दलची जी आसक्ती कमी करून ईश्वर भक्ती वाढवली. आणि आहार हा फक्त शरीर निर्वाहासाठी आहार म्हणून दूध घेतलं आणि त्याग म्हणजे वासना खुंटविण्याचा उपाय आहे असं त्यांचं स्पष्ट मत झालं. आणि मग त्यावेळी ते रसवर्जन रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जन रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ह्या श्लोकाचा त्या ठिकाणी ते उल्लेख करतात. साधी राहणी आणि अनावश्यक खर्च कमी करणं, स्वावलंबन आणि स्वदेशीच वस्तू वापरणं आणि कुठल्याही कार्यासाठी सकारात्मकता हे सर्व मी भगवद्गीतेतूनच शिकलो असं गांधीजी स्पष्टपणे सांगतात. 1896 साली ते स्वदेशी आले म्हणजे आपल्या हिंदुस्थानात आले तेव्हा त्यांना अनेक भेटी मिळाल्या, सोन्या चांदीच्या वस्तू मिळाल्या. एवढंच नाही तर नजराणा म्हणजे पैशातून भरपूर नजराणा मिळाला. तर हे सगळं त्यांना त्याच्यावर स्पर्श सुद्धा करायचा नव्हता. कारण त्यांनी सांगितलं हे मला सगळं कशामुळे मिळालंय तर मी देशाची सेवा केली, देशासाठी लोकांसाठी मी तिथे काम केलंय म्हणून मला मिळालं. तर मला ह्या कुठल्याही गोष्टीचा मोह होता कामा नये. पण घरात विषय काढला आता ह्या सगळ्या वस्तूंचं करायचं काय. तर गांधींनी मत व्यक्त केलं की मी हे सगळं देऊन टाकणार आहे, विकून टाकणार आहे आणि त्याचे पैसे करून समाजकार्याला उपयोग करणार आहे त्याचा. अर्थातच मला ते मान्य नव्हतं कारण मुलं 4 मुलं आणि उदरनिर्वाह चालवणं किंवा पुढील इतर मुलांचं शिक्षण कसं करायचं असं आईला काळजी वाटतच असणार. पण कालांतराने बाच्याही मनात फरक पडला आणि पत्नीच्या थोडंसं मनाविरुद्ध जाऊन शेकडो रुपयांचे नजराणे त्यांनी त्याचे पैसे केले आणि समाज कार्यासाठी ते वापरले. निष्काम सेवेचं व्रत कसं असतं हे तिथे त्यांना कळलं भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे. आणि मी हे जर जवळ ठेवलं तर मी विनामोबदला काम केलंय असं कसं होईल बरं, असाच त्यांनी प्रश्न कुटुंबाला विचारला आणि स्वतःला पण विचारला. आणि म्हणून त्यांनी ती सर्व रक्कम समाज कार्यासाठी वापरली. त्याच्यातूनच त्यांनी काँग्रेसची सुद्धा स्थापना केली आणि सत्याग्रह नावाचा आश्रम तो सुद्धा गांधींनीच स्थापन केलेला आहे. हिंदुस्थानात आल्यावर त्यांनी वेगवेगळ्या सेवा देण्याचा प्रयत्न केला.
त्या सेवा म्हणजे मुख्य म्हणजे स्वच्छता मोहीम. आपल्याला सगळ्यांना माहिती त्यावेळी शौचालय नव्हती आणि कोणीही ते काम स्वच्छतेचं करायला तयार नव्हतं. गांधी स्वतः जायचे आणि ते स्वतः त्यांनी स्वच्छता इतक्या बारीक सारीक विचारांनी ही स्वच्छता मोहीम त्यांनी राबवली स्वतः. नंतर शाकाहारावर भर, स्वावलंबन साठी चरखा वापरून स्वतःचे कपडे स्वतः घालणं याच्यावर त्यांनी भर दिला. आरोग्यासाठी मग डॉक्टरकडे न जाता मातीचे प्रयोग करणं, बर्फाचे प्रयोग करणं, स्वतःचे स्वतः घरगुती औषध करणं, निसर्गोपचार करणं याचा अवलंब केला. एवढंच नाही तर लष्करातील आणि गावातील सुद्धा जखमी लोकांची सेवा करणं ते व्रत सुद्धा त्यांनी अवलंबिलं. आणि सगळ्यात महत्वाचं व्रत त्यांनी जे पालन केलं आपल्या देशामध्ये आल्यानंतर मनुष्यत्व जपणं हे व्रत त्यांनी अवलंबन केलं. आणि हे सगळी शिकवण त्यांना भगवद्गीतेतून मिळाली. आणि ह्या सगळ्या त्यांच्या कार्यामुळे लोक त्यांच्यावर खूप प्रेम करू लागले, लोक त्यांना ईश्वर मानू लागले आणि म्हणून लोकांनीच त्यांना महात्मा नावाची पदवी दिली. ते सुरुवातीला कोण होते तर मोहनदास करमचंद गांधी असे होते. पण ह्या त्यांच्या सर्व कार्यामुळे आणि विलायतेतून येऊन सुद्धा त्यांच्या वर्तणुकीमुळे, देशावरच्या प्रेमामुळे, सामाजिक कार्यामुळे ते महात्मा झाले. भगवद्गीतेचा खरा अभ्यास त्यांनी 1893 साली सुरू केला आणि तो त्यावेळेला त्यांचं वय होतं 24. आजच्या 24व्या वर्षीच्या मुलाला भगवद्गीता म्हणायला सांगितली तर त्याला वाटतं की मला कॉलेज आहे, मला नोकरी करायची आहे, मला 100 पण वेळ नाही. पण गांधींनी 24व्या वर्षी कसा अभ्यास सुरू केला तर श्लोक हळूहळू पाठ करायला सुरुवात केली. आणि आपल्या कामाच्या व्यापातून वेळ मिळणार नाही म्हणून कुठल्याबरोबर दात घासताना आणि अंघोळ करताना त्यांनी टायमिंग पण दिलंय की मला 20 मिनिटं लागायचे, त्या 20 मिनिटात मी ते श्लोक भोगत राहायचो. 10 मिनिटं श्लोक भोगले की आंघोळीत आल्यानंतर मी ते श्लोक आधी लिहून काढायचो. तिथे त्या बाथरूमच्या तिथे मी ते चिटकवले आणि भोगत ते पाठ करण्याचा प्रयत्न केला. आठवले नाही की भिंतीवर बघायचं. अशा पद्धतीने महात्मा गांधींनी 13व्या अध्यायापर्यंत अध्याय पाठ केले वयाच्या 24व्या वर्षी. आणि आज आम्ही बघतो की युवा गट जो असतो परीक्षेला स्पर्धेला 5 सुद्धा विद्यार्थी नसतात. तेव्हाही कलयुगच होतं. पण गांधींचा हा आदर्श सगळ्यांनी घेण्याजोगा आहे. आणि भगवद्गीतेचा अभ्यास श्लोक पाठांतर करणे हा तर होताच, पण त्याचा अर्थ समजून घेणं, जिज्ञासू वृत्ती वाढवणं. आणि ते म्हणतात मी त्यावेळेला जिज्ञासू भक्त झाला होतो. भगवद्गीतेत 7व्या अध्यायात 4 प्रकारचे भक्त सांगितले, त्यातला जिज्ञासू भक्त मी झाला होतो. आणि हा जिज्ञासू भक्त पुढे त्यांनी जिज्ञासू मंडळ म्हणून स्थापना केली आणि तिथे मग अध्यात्मावरच चर्चा व्हायची आणि त्या सर्वजण मिळून अभ्यास करायचे. आणि हा अभ्यास करत असताना समानता, अपरिग्रह म्हणजे काय, हे अहिंसा म्हणजे काय, त्यासाठी काय केलं पाहिजे, सत्याग्रह करायचा म्हणजे काय. सत्याग्रह सुद्धा नाव कसं पडलं, काही लोक म्हणले सत्य अग्रह असं नाव द्या, पण मग त्यांनी ते सत्चा अग्रह धरणारे असे महात्मा गांधी म्हणून ओळखू लागले. आणि सत्याग्रह असं थोडासा त्यांनी बदल करून सत्याग्रह नावाचा आश्रम त्यांनी कुठे सुरू केला तर हरिद्वार इथे सुरू केला. आणि मग त्याच्यातून देह हा परिग्रह करण्याची वस्तू नाही तर देह हा लोकांसाठी झिजण्यासाठी आहे असा त्यांनी सगळ्या ह्या जिज्ञासू मंडळामध्ये लोकांच्या मनावर विचार ठसवला. आणि मृत्यूशय्येवर असताना गीता त्यांनी ऐकत स्वतःचे शेवटचे दिवस व्यतीत केले. अतिशय क्षीण झाली होती. आता नुकताच कुंभमेळा चालू आहे म्हणून त्यांच्या चरित्रात सांगितल्याप्रमाणे कुंभमेळ्याचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही. 1950 साली हरिद्वारला कुंभमेळा होता आणि त्याला आज 110 वर्ष झाली.
पण त्या कुंभमेळ्याला गांधी सुद्धा गेले होते आणि त्यावेळी त्या हरिद्वार म्हणजे गंगेमध्ये स्नान करताना धन्य पावलो अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत। असंख्य माणसं तिथे आत्मशुद्धी करता येतात, पुण्य कमवण्यासाठी येतात, ही त्यांची सुद्धा श्रद्धा तिथे पाहून दृढ झाली। अर्थातच एक वाक्य त्यांनी नंतर असं पण सांगितलंय की प्रत्यक्ष आचरणात होतंय की नाही ह्याबद्दल मी साशंक आहे, पण मी मात्र धन्य पावलो। दुसरा एक उल्लेख जनक राजा भगवद्गीता यज्ञाशी संबंधित असलेला म्हणजे गांधीजी चंपकारण्यात गेले होते आणि चंपकारण्यात गेल्यामुळे ती भूमी तिथे त्यांना राहिलेलीचा आदेश असं त्याला म्हटलं जायचं। चंपकारण्याला तिथे त्यांना वास्तव्य करायला मिळालं आणि जनक राजाची भूमी असल्यामुळे मी पावन झालो असंही ते उल्लेख करतात। अशा प्रकारे कुंभमेळ्याच्या वेळी सत्याग्रह आश्रमाची त्यांनी स्थापना केली आणि अहमदाबादमध्ये हातमागाचं मोठं त्यांना साहित्य हे मिळेल, कामगार मिळतील किंवा केंद्र चरख्याचं काम तिथे होईल असं त्यांना वाटत होतं, कारण त्यांनी चरखा आणि स्वदेशी कपडा ह्यावर जास्त भर दिला होता असं त्यांना वाटलं होतं म्हणून। आणि तो जो आश्रम हरिद्वारला केला सत्याग्रहाचा आश्रम, तर त्यावेळी तो आश्रम चालवण्यासाठी नियमावली तयार केली आणि त्या नियमावलीमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या। त्या प्रतिक्रिया युवकांनी देण्याची जास्त गरज होती, पण युवकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही आणि त्याच्यामुळे गांधीजी अतिशय नाराज की भारतातील हिंदुस्थानातील युवक हे अशा प्रकारे वर्तन करतात हे त्यांना अतिशय खटकलं मनाला। आणि एवढंच नाही तर स्पृश्य आणि अस्पृश्य या नावाखाली त्यांनी त्या सत्याग्रहाच्या आश्रमावर बहिष्कार सुद्धा टाकला। आणि बहिष्कार टाकल्यामुळे ते कार्य खंडित झालं, पण निष्काम भावनेने सुरू केलेलं कुठल्याही कार्याला ईश्वर मदत करतो अशी दृढ श्रद्धा आणि अनुभव गांधींचे होते। त्या दिवशी सकाळी त्यांना एक मेसेज आला की तुम्ही असं मेन रोडवर या आणि मला तुम्हाला भेटायचंय। म्हणून एक खूप मोठा व्यापारी आला आणि गांधींनी माणूस पाठवला, स्वतः आले नाहीच, पण त्या आश्रमातला एक माणूस पाठवला आणि त्या व्यापाऱ्याने त्यांना 13,000 दिले, म्हणजे तो आश्रम जो बंद पडणार होता तो चालू राहिला। अशी ही ईश्वराची कृपा दरवेळी त्यांच्यावर होत गेली आणि लोकांचं प्रेम, अहिंसा, सत्य ह्यासाठी जीवन व्यतीत केल्याचा आनंद त्यांच्या संपूर्ण चरित्रातून आपल्याला दिसून येतो आणि हीच शिकवण भगवद्गीतेची सुद्धा आहे। म्हणून भगवद्गीतेमध्ये शेवटी जे आरतीमध्ये सांगितलेलं आहे, हरिपद प्रेम दान करलो, तर हरीच्या पदी त्यांनी प्रेमदान म्हणजे समाजातील प्रत्येक मनुष्य हा हरी आहे आणि त्याच्यासाठी प्रेमाने सेवा केली म्हणूनच ते महात्मा झाले। आणि अशा महात्म्याला आपण आज वंदन करूया, त्यांची आज पुण्यतिथी आहे आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जीवन, पुढे सांगू आजचं ही श्रद्धांजली आपण गांधींना वाहूया। तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।